जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वप्रथम सर्वांचे देव माझा विघ्नहर्ता या सिरीज मध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण अशा खास ठिकाणी चाललेलो ज्याला आपल्या लाडक्या बाप्पाची पंढरी म्हणून ओळखली जाते. तर आता आपण पोहोचलेलो आहोत परेलच्या वर्कशॉप मध्ये. हा अरुण दत्तींचा वर्कशॉप आहे इकडे. हा जो समोर आपल्या बाप्पा दिसतोय ह्याचा आय गेस मला तरी असं वाटतंय का पुढच्या संडेला याचा आगमन आहे. सुरतचा गणपती येतो आणि बाकी इकडे बघू शकता साच्यातून बाप्पा काढतात. बऱ्याचशा ट्रॉली इकडे आलेल्या आहेत. आता ही मुंबईच्या सम्राटची ट्रॉली आहे आणि ही जी आहे ती काळा चौकीच्या महागणपतीची ट्रॉली आहे. आणि बाकीचे पार्ट वगैरे असे सर्व येत आहेत. तिथे सुद्धा ट्रॉलीज आहेत बघू शकता. आता इथे सुद्धा एकतर राजाची ट्रॉली आहे आणि मला असं वाटतं की ही मालाबार हिल्सच्या राजाची ट्रॉली आहे. एवढं समजलं इथून नाव बघू पण इथं अजून थोडंसं माहित नाही आपल्याला. पोहेकर आर्ट्स करून इकडे अजून एक कारखाना आहे वर्कशॉप मध्ये आपल्या परेलच्या. हा तेजूगायाचा राजा तशा टाईप मध्ये फेस आहे याचा बाप्पाचा आपल्या. तर हा आहे कलागंध आर्ट सिद्धेश दिगोळेंचा. परेल वर्कशॉपच्या आतमध्ये हा छोटासा बाप्पाचा सुद्धा कारखाना आहे. इथे बघू शकता. विठू माऊलीची बघा मूर्ती आहे इथे बाप्पाच्या रूपामध्ये. कोणाला डेकोरेशनसाठी हवे असेल तर इकडे उंदीर मामा सुद्धा आहे. गणपती बाप्पा आणि कार्तिकेय.
हा जो बाप्पा आहे ना, ह्याचा फेस एकदम कुणाल पाटीलच्या फेस पासून खूप जास्त मॅच करतो. म्हणजे कुणाल पाटीलचा जो गणपतीचा पॅटर्न असतो फेसचा, तर आमचा आता परेल वर्कशॉप करून झालेला आहे आणि आता आम्ही पुढे इथून गणसंकुलला चाललेलो आहोत, गणसंकुल वर्कशॉपला. आता हा आहे आपल्या बाप्पाच्या आगमनाचा गेट. इकडून सगळे गणपती बाप्पांचे आगमन होतात गणसंकुलच्या वर्कशॉपमधले. आणि हा पूर्ण जो रस्ता असतो पूर्ण पॅक असतो जेव्हा बाप्पांचे आपलं आगमन होतं. पूर्ण रस्ता जो असतो तो जाम असतो. तर आता आपण पोहोचतो गणसंकुलमध्ये. इथे सर्व जे आहेत ते शाडू मातीच्या मूर्ती आहेत बाप्पाच्या. इथे अजून गणपती बाप्पा आलेले आहेत नाही. किती छान छान बाप्पाच्या लहान अशा मूर्त्या तिकडे. शेषनागावरती कुठला बाप्पा टाळावरती, कुठला बाप्पा बासुरीवरती बसलाय, अजून पाठी कमळावरती, उंदीर मामा सोबत आहे, जास्वंदीवरती.